पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आली गे आली, वाड्याची नवीन मालकीन आली गे बाय। काय कसला आवाज काढतेस तू? आमच्याकडे असलंच स्वागत करते। आधी चंद्रविलासच्या मातीला लागलं तुझं कौलं पाऊल, त्यांच्या डोळ्याला लागले तुझ्या वयाची चाऊल। काल फिरवतो पासे जसा चांद जसा। मालकाचा जीव आता भांड्यात पडणार आहे। चल चल। नाना आजोबा, मी शर्वरी, तुमच्या अनंताची मुलगी। तुम्ही आराम करा। आराम कसला? आता काम सुरू होणार आहे। वाड्यात आता एकच लगबग असणार आहे। दारच्या झाडाला बहर येणार आहे। तुम्ही हालचाल करू नका, तुम्ही शांत पडून राहा, हालचाल करू नका। पाऊस पडला आणि पाणी पिऊ नको असं चातकाला कोणी सांगितलं तर? तहानलेला पाण्याची वाट बघणारच आणि नंतर तो तहान भागवणारच। मालक लई वरस वाट देखली, नात आली आता तुमची। आता डोळं मिटलं की मुखावा हसू उमटं। म्हातारा जीव प्रेमाचं लई भुकेला आहे। आता नातीचं प्रेम म्हणजे अंधारात दिवटीचा उजेड। नाना आजोबा, मी आली आहे आता। इतकी वर्ष मला माहीतच नव्हतं की मला पण आजोबा आहेत। तुम्हाला माझ्याबद्दल माहित होतं का नाही माहित नाही, पण आता मी आली आहे। मी तुम्हाला लवकर बरं करेन, खरंच। थांब, भिनारलेल्या माणसाला असा हात लावू नये।
आधी हाती पायी पाणी घे आणि मग भेट. चल तुला विहीर दाखवते. जा हात पाय तोंड धुवून घे, मी आहे इथे. हो, आपण फोनवर बोललोय. मी विभावरी घोलप, इथे नर्स आहे हॉस्पिटलमध्ये. हो हाय, मी शर्वरी. थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला कळवलं. थँक्यू सो मच. एक मिनिट. काय ते? तुझं नाव? रातभर चंद्राला साथ देते ती. तारा. किती भारी आहे हे. म्हणजे कळशी विहिरीत टाकायची, दोरीने खेचायची. हे म्हणजे फिल्म्स मध्ये दाखवतात तसं वाटतंय. राट म्हणतात त्याला. जन्मा मरणाचा फेरा, जशी विहिरीवरची राट. येणं जाणं करीत गे, मगच होईल फाट. केवढं गार पाणी आहे हे. पोकळी असली की भरावी लागती. कलशी, रिकामी कलशी पाण्यानं भरावी लागती. बाबा एवढं छान घर सोडून मुंबईला का गेला तेच कळत नाही मला. मी तर दिवसभर पाणी काढत बसले असते. बाबा एकदा झोपेत खोल खोल विहीर असं म्हणत होता. ती हीच विहीर असेल ना? काय गे, धाकले मालक अजून पण बडबड करतात का झोपेत? लहान असताना ते वाड्यात लई खेळायचे. मागच्या अंगणात, वरच्या माडीवर लई खेळून झालं की दमून बसायचे ते आणि तसंच झोपून जायचे उपाशी पोटी. पण एका या ते कोणासोबत खेळायचे हे दिसायचं नाही बघ. ते खेळायचे का दुसरं कोण त्यांना खेळवायचं. मग झोपले की परत बडबड सुरू. बाबा लहान होते तेव्हा तुम्ही केवढ्या होतात? मला नाही माहिती. मला हे सगळं मालकांनी सांगितलंय. मला ना बाबाच्या पास्ट विषयी जाणून घ्यायचंय, त्याच्या भूतकाळाविषयी. तुम्ही मदत कराल मला? अये, असल्या चाड्या करत नसते आम्ही. काही माहिती पुढे जाऊन आपल्यावरच उलटून येईल ते. राहू दे, मी नाना आजोबांना विचारते, ते सांगतील मला. बाबाच्या लहानपणी काहीतरी घडलं होतं ज्यामुळे त्याला आगीचा फोबिया आहे. फोबिया, त्याला भीती वाटते आगीची. खरं तर त्याला मी इथे आलेलं अजिबात आवडलं नाही, पण तो आता स्वतः आलाय माझ्या मागे. शर्वरी! शर्वरी! शर्वरी!
बाबाचा आवाज. मी भेटून येते त्याला. अय थांब. बापाच्या वडीनं जाशील आणि बापच वडून नेईन तुला. म्हणजे? काही नाही, ज्या कामासाठी आलीस ते काम पूर्ण नाही झालंय आज. नाही नाही, असं नाही होणार. मी नानांना भेटायला आले, त्यांच्याशी बोलायला. बाबा यायच्या आत मी त्यांना भेटून येते. ए बाबाच येणार आहे की आई पण? आई नाही आता. हा? 5 वर्ष झाली माझ्या आईला जाऊन. तेव्हापासून माझा बाबाच माझा बाबा आणि तोच माझी आई. माय नाही म्हणजे तिरकोणाला एक बाजू नाही. आई नाही म्हणजे कुटुंबात सुख नाही. शर्वरी! बाबा आला. कदाचित तो डिरेक्टली आजोबांना भेटायला जाईल. त्याआधी मला त्यांच्याशी बोलायला हवं. तिरकोणात गती जशी तस कुटुंबात माणसं किती. बाई 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 बघितलं पाहिजे. अनंता शरीवरी आणि अनंताची बायली. अनंताच्या बायलीचा झालाय अंत. अनंताला बायली नाही, अनंताला बायको नाही. ते नाही म्हणजे घराला घर पण नाही. कुठं चालली हा? सोड मला, सोड मला, सोड. कोण असेल तो माणूस? गावातलाच कोणी असेल की कोणी ठरवून पाठलाग करते? कावळ्याच्या घरट्याला हाय काडी एक कमी. काय आकारल पुढं नाही जाणले ग कुणी. काय मूर्खपणा आहे हा? बाहेर ना आलेल्या लोकांवरती हल्ला करायची पद्धत आहे का तुमच्यात? बाईचा पाठलाग करायला तुम्हाला लाज नाही वाटत? काहीतरी काय बोलताय तुम्ही? 10 मिनिटं झाली मी या गावात येऊन. सॉरी, ते मला वाटलं काल. कोण तुम्ही?
आणि इथे भुलगावात काय काम आहे तुमचं? ओ, तुमच्याशी बोलतेय मी. मला वाड्यामध्ये जायचंय, तर धुक्यामुळे मला काही दिसत नाहीये इकडे. ओ, हे बघा, वाड्यात असं कोणालाही जाता येत नाही. अहो, मी या वाड्याचं आय मीन या वाड्याचे जे मालक आहेत त्यांचं. काय? मी का बोलतोय तुमच्याशी? हे बघा, ऐका तुम्ही. तुमची प्रवचनं ऐकायला माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. मुंबईची सगळी कामं टाकून मी इथे आलोय, कळते का तुम्हाला? अनंत महाजन, वडिलांची आठवण झाली म्हणायची, कृपाच देवाची. तुम्हाला कसं काय माहिती माझं नाव? ओ, अच्छा 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 अच्छा, तुम्हीच त्या फोन करणाऱ्या बाई आहात का? हो, मीच ती विभावरी घोलप. विभावरी घोलप. तुम्ही कोण समजता स्वतःला? तुम्ही कोण समजता स्वतःला? तुम्हाला मी सांगितलं होतं ना, एकदा नाही दोनदा सांगितलं होतं तुम्हाला, तुम्ही फोन करू नका म्हणून. तरी सुद्धा तुम्ही फोन केलात. बरं, फोन केलात ते केलात, माझ्या मुलीला सुद्धा तुम्ही सगळं सांगितलं. अहो, काय गरज होती तुम्हाला माझ्या मुलीला सगळं सांगायची? तुमच्या या सगळ्या उद्योगांमुळे माझ्या जीवाला काय घोर लागलाय माहितीये का तुम्हाला? माझ्या मुलीला जर का काही झालं ना, तर माझ्यासारखा वाईट माणूस नाही, सांगतोय तुम्हाला. शर्वरीचे वडील ना तुम्ही? तुम्ही माझ्या मुलीला भेटलाय का? मला प्लीज घेऊन चला ना. आय एम व्हेरी सॉरी. तुम्ही सांगा ना, माझी मुलगी कुठे? ती आत नाही ना गेली? आत आहे ती, वाड्यात. काय? मला आत जायचंय. अहो, धावताय काय? अहो, महाजन, सुखरूप आहे ती. आजोबा, आजोबा, हाक मारलीत का तुम्ही? काही हवंय का तुम्हाला? आजोबा, तुम्हाला काही होणार नाहीये, मी आहे ना. बाबा तुम्हाला सगळ्यात चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन जाईल. तुम्ही नक्की बरे व्हाल. मला माहित नाही बाबांनी तुमच्याविषयी इतकी वर्ष मला काहीच का नाही सांगितलं. मे बी त्याच्या लहानपणी काहीतरी झालं असेल, ज्याच्यामुळे आय डोंट नो, म्हणून त्याला सगळं लपवावं लागत असेल. तुम्हाला माहिती आहे का त्याच्या पास्टमध्ये काय झालं होतं ते? डॉक्टर काका म्हणाला आजोबा, खूप त्रास होतोय का तुम्हाला? तुम्हाला माहितीये माझे सगळे फ्रेंड्स सुट्टीत त्यांच्या आजी आजोबांकडे जायचे. तेव्हा मला वाटायचं आपल्यालाही आजी आजोबा असायला हवे होते. पण आज मी तुम्हाला भेटले आणि मला खूप भारी वाटलं. आजोबा, जरी आपण आत्ता भेटलो असू ना, तरी आपलं कनेक्शन माझ्या जन्मापासून आहे. तुम्ही आता आम्हाला सोडून कुठेच जायचं नाही, कुठेच नाही. प्रॉमिस करा. शर्वरी, आजोबा, बाबा आला. मला माहिती आहे त्याने खूप वर्ष कॉन्टॅक्ट ठेवला नव्हता. त्याच्या वतीने हवं तर मी सॉरी म्हणते, पण त्याला प्लीज माफ करा ना. त्याला ओरडू नका प्लीज. आजोबा, मी आहे, मी येते लगेच. जस्ट बाबाला घेऊन येते. शर्वरी, शर्वरी. ओ महाजन, महाजन, जरा हळू. महाजन,
मी तुम्हाला सांगितलं ना ती सुखरूप आहे. शर्वरी चालू कर. तुमच्या हातातून रक्त येतंय. शर्वरी ए अंतू, अंतू, अरे कुठे गेलायस तू? ए अंतू, अरे सांग ना कुठे लपलायस? हे बघ, चंद्रविलासच्या बाहेर लपायचं ठरलं नव्हतं आपलं. उगाच चिडीचा डाव खेळू नकोस. अरे अंतू कुठे लपलायस तू? किती भारी आहे वाडा आणि किती मोठा आहे. आजपासून ही माझी रूम. ए नाही नाही, ही माझी रूम. नाही, ही माझी रूम. नाही, ही माझी म्हणजे माझीच रूम. अग्नि स्वाहा अग्निय इदम मम अग्निकांड यज्ञ भूतो यक्ष राक्षस पनंगा